आम्ही भूमीवरी येणे बोधे आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा। आम्ही भूमीवरी एक दैवाचे निधान हे वाचे सापडले। तर तेल कुळे दोन्ही उभयता गाता ऐकता सुखरूप। न चळे हा मंत्र न मनो याती कुळ न लगे काळ वेळ विचारावी। तुका मने माझा विठ्ठल विसावा साठविला हवा हृदयात। आम्ही भूमीवरी एक दैवाचे निधान हे वाचे सापडले। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यंशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया। त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरतं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयांची केली स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। आता हृदय हे आपुले चौफाळूनी भले वरे बैसौ पाऊले श्री गुरूंचे। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुझा अनुग्रह लादलू पावन झालो चराचरी। ब्रह्म मुरारी सुरार्चितलिंगम निर्मल भासित शोभितलिंगम जन्मज दुःख विनाशनलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम। श्री संताची ये माथा चरणावरी श्री संताची ये माथा चरणावरी श्री संताची ये माथा चरणावरी। हे करी दंडवत संदीप बोलो संभाळा तरी येणे बोधे आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा। आम्ही भूमीवरी एक दैवाचे निधान हे वाचे सापडले। अनंत कोट कृपा सिंधू भगवान पंढरीदीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल साधू संतांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला 3 दिवसात्मक अखंड हरिनाम सप्ताह किम निमित्त आहे सर्वांना कल्पना आहे। संपूर्ण गुरुबंधू मंडळी प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य जयराम बाबा भोसले बाबांच्या पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या निमित्ताने हा 3 दिवसात्मक या ठिकाणी गुरुबंधूंनी भरवलेला कुंभमेळा आहे। या ठिकाणी संख्या कमी आहेत पण एक असे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत की त्यांच्यामध्ये अनंत श्रोते सामावलेले आहेत। विठ्ठल विठ्ठल
सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांच्यावर सगळ्यांचं स्नेह आहे असे परमपूज्य परम आदरणीय गुरुवर्य कृष्णाजी बाबा नवले या ठिकाणी संपूर्ण आपलं कामधाम सोडून या ठिकाणी उपस्थित झाले। म्हणून सर्व गुरुबंधूच्या वतीनं बाबांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत। या ठिकाणी पंचक्रोशीतून माता माऊल्या पुरुषवर्ग उपस्थित आहेत आणि सर्व गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपापला व्याप सोडून बाबावर असणारा स्नेह प्रेम सर्व बाजूला सोडून आपलं कामधंदे या ठिकाणी उपस्थित झाले। याच्यामध्ये एकच आहे, फक्त स्नेह आणि प्रेम। कशामुळे या ठिकाणी आपण एकत्रित आलेलो आहोत? आजचा काळ, आजची वेळ सगळ्यांना कल्पना आहे। गुरुवर्य बाबांचा आज पुण्यतिथी सोहळा आहे। मी ज्या वेळेला बाबा गेले त्यावेळेला आम्ही काशीला होतो संस्कृतची परीक्षा देण्यासाठी आणि कळाल्याच्या नंतर तर तिथून येणं शक्य नव्हतं, राहणं ऋषिकेशला असल्यामुळं आणि परीक्षा द्यायला काशीला। कळाल्याच्या नंतर मग फोनच, दुसरं काही विषय नव्हता, आपल्याकडे काही फोन नव्हते त्यावेळेला। याच्या त्याच्या माध्यमातून या गोष्टी कळायच्या आणि आज जवळपास आजचा ही पुण्यतिथी 11वी का 16वी मला वाटतं 2007ला 2008ला बाबा आजच्या या तिथीला आपला देह परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करून इहलोकाची यात्रा पूर्ण करून 16 वर्ष आज होत आहेत। आज त्यांची पुण्यतिथी आहे। कशामुळे आपण या ठिकाणी येतो तर बाबांनी जो आपल्यावर केलेला स्नेह आहे, प्रेम आहे, त्या प्रेमाची परतफेड करण्याकरता, त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आपण काहीतरी करावं, म्हणजे जेणेकरून या महापुरुषांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ, त्याच्याकरता हा सोहळा आहे। या ठिकाणी कोणाला मान नाही, कोणाला पान नाही, काय नाही। तुम्ही म्हणसाल यांना उभं केलं, तसं काही नाही। मी अगोदरच सांगितलं पण होतं, बाबाही आले होते, म्हणलं बाबांनाच सांगा। त्यांनी सांगितलं की नाही, मागच्या वर्षी बाबांची सेवा झालेली आहे, आता यावर्षी तुम्ही करा। सगळ्या गुरुबंधूंची या ठिकाणी मला उभं करण्यासाठी माझं नाव पुढं आलं। मी माझं परम भाग्य समजेल की मला आज बाबांची सेवा करण्याकरता या ठिकाणी मिळते, याच्यापेक्षा दुसरं काही भाग्य नाही। या उपकारातून थोडं आपल्याला उत्तीर्ण होण्याची संधी बाबा देत आहेत, बस याच्यापेक्षा आपण काही बोलू शकत नाही। विठ्ठला आळंदी बाबांची ही जन्मभूमी आहे, ज्या आळंदीमध्ये माऊलींनी 750 वर्षापूर्वी समाधी घेतली, ज्या आळंदीमध्ये माऊलींनी आपला पुरुषार्थ गाजवला, त्याच आळंदीमध्ये जन्मही घेतला आणि जन्म घेऊन त्याच ठिकाणी कर्मही केलं आणि त्याच ठिकाणी आपला देह समर्पित केला। असं शक्यतो होत नाही। कोणी महात्मा एका ठिकाणी जन्माला येतात तर दुसऱ्या ठिकाणी विलीन होतात। एक जन्मभूमी आहे, दुसरी कर्मभूमी होते आणि तिसरंच कुठंतरी महाराज आपलं जाण्याची एक भूमी ठरल्या जाते। पण बाबांच्या जीवनामध्ये त्यांना 3 बहिणी होत्या,
आणि एकटे चिरंजीव होते, एकटेच, दुसरं कोणी नाही. त्यांच्या आईने कितीतरी सुकृत केलेलं असेल, कारण असे महापुरुष उदराला येण्यासाठी कितीतरी सुकृताच्या गाठीच्या गाठी पुण्याचा संचय करावा लागतो. आणि त्यावेळेला असे महापुरुष जन्माला येतात. कोणाच्याही पोटामध्ये महापुरुषांचा जन्म होत नाहीये. आणि म्हणून आपल्यासारखी मुलं किती जन्माला येतील, पण महापुरुषाला जन्म देणारी एखादी वाघीणच असते महाराज. वाघाला जन्म देणारी कोणी काय साधी नसते. कारण बाबांचं चालणं, बाबांचं बोलणं हे सिंहासारखं होतं. आळंदीत देखील ज्या वेळेला ते असे चालायचे, सायकलवर जरी असले तर सगळे असे घाबरून जायचे. त्यांची भीती जी होती ती आदरयुक्त भीती होती. आता भीती राहिलेली नाहीये. त्या आईने फार सुकृत केलेले महाराज. जसं बलीची आई एक वेळेला म्हणते, महाराज मी अशी तशी नाही, असा तसा जन्म नाही दिलेला माझ्या पोराला. वामन भगवान परमात्म्याला ती सांगते महाराज, जननी जने सुभक्त जने दाताया शूर, नहीं तो जननी वांज भली, क्या खोया है नूर. मी असा तसा जन्म नाही रे दिला, मी फार कष्ट सोसले महाराज. आणि असे महापुरुषच या भूमीला सजवत असते. बाबांनी परमार्थाला जीवन समर्पित केलं, धर्माला जीवन समर्पित केलं. आणि त्या धर्माला जीवन समर्पित केल्याच्या नंतर हिरे निर्माण केले महाराज. हिरे हे तुम्हाला दिसतेत, हे साधे धोत्रावाले, टोपीवाले, नेहरू शर्टावाले दिसायला साधे येते, पण एकापेक्षा एक असे हजारो लोकांना विकत घेणारे या ठिकाणी मंडळी आहे. आमचे गुरुवर्य कृष्णाजी बाबा हा असा हिरा महाराज की जस काय त्यांचा जो अनुभव असायचा तो जस काय 80-90 वर्षाचं एखादं म्हातारं माणूस सल्ला देत आहे, असे बाबांचे अनुभव असायचे. आणि बाबांनीही गुरुवर्य बाबांच्या चरणाजवळ राहून अध्ययन केलं आणि बाबांचं मन जिंकून घेतलं महाराज. शिष्यांचं कर्तव्य असतं की आपल्या गुरुचं मन जिंकायला पाहिजे, त्याप्रमाणे त्यांनी मन जिंकून घेतलं. आणि म्हणून सांगत होतो की बाबांची जी आई होती, बाबांच्या आईने फार माऊलीच्या समोर कल्पना मांडलेल्या आहेत, फार संकल्प मांडलेले आहेत की मला पुत्र दे. बरं का, माऊलींना साकडंही घातलेलं असावं, पण माता माऊल्या साकडं घालतेत पण कोणाला सांगत नाहीत. तसं साकडं घातलेलं असेल की असा मुलगा दे, असा मुलगा दे की त्याचं या त्रिभुवनामध्ये तर 16 कीर्ती गाजायलाच पाहिजे, पण त्या त्रिभुवनामध्ये सुद्धा त्यांची कीर्ती झाली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल असा पुत्र व्हावा, ऐसा पुत्र व्हावा गुंडा, ऐसा पुत्र व्हावा, ऐसा पुत्र व्हावा, ऐसा पुत्र गुंडा शब्दाचा अर्थ महाराज अनेक लोक आपण वेगवेगळाही काढतो. ज्याचं वर्चस्व होईल या त्रिभुवनामध्ये त्याचं वर्चस्व राहील. पण महाराज नुसतं वर्चस्व राहूनही कामाचं नाही. असाही पुत्र देऊ नको की जे उपद्रव होईल लोकांना, असाही नको. मग अरे संतांनाही त्याची आवड असली पाहिजे आणि त्या पुत्राला पंढरीनाथाची आवड असली पाहिजे. असा संकल्प जनाबाईने देखील देवाच्या समोर केलेला आहे महाराज.
ऐसा पुत्र देई संता जासी आवडी पंढरी नाथा. ज्याला पांडुरंगाची आवड असली पाहिजे असा पुत्र दे. आणि मग महाराज सात्विक संकल्पाशिवाय सात्विक मुलगा जन्माला येत नाही. जसं प्रल्हाद जन्माला आले पण त्या आईने फार नामस्मरण केलं, फार सात्विक संस्कार त्या गर्भावर महाराज घडवले. कारण गर्भावर संस्कार घडवल्याशिवाय असे मुलं जन्माला येत नाहीत. धुंदुकारीने नाटक केलं, वाईट पुत्र घरात घेऊन आली. धुंदुलीने नाटक केलं तर धुंदुकारी घरात आला. अंगराजाची पत्नी विनीता योग्य दिशा होती, चांगलं घडवायचं होतं मुलाला, पण घडवलं नाही. वेन नावाचा मुलगा जन्माला आला, कुसंस्कारित महाराज. न होतव्यम न यष्टव्यम न दातव्यम द्विजा क्वचित. कोणाला काही देऊ नका, ना यज्ञ करावा ना काही करावं, काहीच करू नका. त्याच्यासाठी आईने महाराज चांगले संस्कार घडवले. आणि चांगले संस्कार जर असल्याच्या नंतर मुलगा चांगला जन्माला आल्याशिवाय राहत नाही. शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आणि असा मुलगा जन्माला घातला. आणि त्या मुलाला जन्माला घातल्याच्या नंतर त्या आईने संस्कार देखील तसे घडवले. आता मुलं जन्माला येतात पण पालक लोक त्यांच्यावर लक्ष देत नाहीत. शास्त्र सांगतं लालयेत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताडयेत प्राप्ते तु 16 वर्षे पुत्रम मित्रवध आचरेत. बाबांच्या आईने महाराज बाबांवर संस्कार घडवले आणि त्याच भूमीमध्ये राहत होते जी भूमी पुण्यवान होती. अनेक महापुरुषांचे चरण स्पर्श होऊन ती भूमी महाराज गदगदीत झालेली आहे. न जाणो किती महापुरुष त्या भूमीमध्ये घडले, किती महापुरुष दिव्यज्ञानी आजही त्या भूमीमध्ये राहत आहेत. आणि ती भूमी महाराज ती साधी नाही आहे, ती भूमी उपजाऊ भूमी आहे, उपजाऊ भूमी आहे. आणि ती महाराज अशा तशांना जन्म देत नाही, महापुरुषांना जन्माला घालती, महापुरुषांना घडवती. आणि मग बाबांचा जन्मही झाला, संस्कारही चांगले घडवले. आणि मग कसंही सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन सभाग्यता दातव्यो वंशपुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. सुशीलो मातृपुण्येन, आईच्या पुण्याईने महाराज सुशील होते. आचरण ज्याचं चांगलं आहे त्याचं समजायचं त्याच्या पाठीमागं त्याच्या आईचं पुण्य आहे आणि स्वतःचं आत्मभाग्य आहे, उदारता आहे. आणि जर उन्माद पुत्र जन्माला येत असेल तर त्याच्याच आईचा दोष असतो. उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता. आईचं पुण्य आणि मग आईचा दोष असतो. म्हणून महाराज धुंदुकारी सारखी मुलं जन्माला येतात, वेन राजासारखी मुलं जन्माला येतात, हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू सारखी मुलं जन्माला येतात, कंसासारखी महाराज रावणासारखी मुलं जन्माला येतात. उन्माद असतो. आणि चांगले संस्कार असल्याच्या नंतर चांगली मुलं जन्माला येतात. चांगले संस्कार घडवले आणि संस्कार घडवल्याच्या नंतर बाबाला जेव्हापासून कळायला लागलं तर प्रत्येक आईची इच्छा असते की याचे 2 हाताचे काय व्हावे, 4 हात व्हावे. आम्ही सगळेच आळंदीला असताना काय काय सांगून घरी आणलेले प्रत्येकाला
हे सगळ्याला माहिती आहे मला. तुझ्या बापाला काम होत नाही, हां आता मला काय, मी तर थकून गेली, पण तुझ्याशिवाय आता कोणी करणार नाही. त्यांचं एकच असतं, एकदा हे गुतलं की विषयच नाही मला. आणि गुतलं का कोणी लक्ष देत नाही हो, घराच्या बाहेर काढून देते. वा बाजूला राहा, बाजूला राहा. प्रत्येकाची परिस्थिती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाबांच्याही जीवनावर हा प्रसंग आला नाही असं नाही, आलेला आहे. जमीन भरपूर होती. आळंदीमध्ये 20 ते 25 एकर जमीन होती. एकुलते एक होते. ती पण आपली अशी काय खडक गिडक नव्हता, काळीची जमीन होती, रोडच होती. हा, जिथं आज 1 गुंठा जर घ्यायला गेलं तर 30 लाख रुपये गुंठा आहे. विचार करा ती जमीन त्यावेळेला. आणि एकुलता एक मुलगा आहे, 3 बहिणी येतात. तरी देखील बाबांनी आपल्या स्वार्थासाठी महाराज सगळ्यांचा त्याग केला. अहो आम्ही इथं घरदार सोडून दुसरीकडे जाऊन राहू शकतो, पण त्याच गावात घर सोडायचं आणि त्याच ठिकाणी राहायचं आणि त्याच घरी मधुकरीला जायचं शक्य नाही. पण आळंदीत हे घडले. आळंदीत बाबा राहत होते सिद्धबेटामध्ये आणि मधुकरीला घरी जायचे, नाही तर पोरायला पाठवायचे मधुकरी घेऊन या घरी. आपल्या आईच्या समोर स्वतः झोळी पसरवणं, मधुकरी घेणं एवढं सोपं नाही. बाबांनी त्याच ठिकाणी राहून हे सगळं करून दाखवलं महाराज. संसाराच्या नावे घालोनिया शून्य, 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 संसाराच्या नावे घालोनिया शून्य. वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, हरी भजनी हे जवळीले जग, हरी भजनी हे जवळीले जग. वाढता पुण्य सुंदर दिनकर महाराजांनी प्रमाण दिलं. बाबा आम्हा दोघांना समान समजायचे. आम्हाला जर कुठं जायचं असलं तर आम्ही 1 जण हजर राहायचो आणि 1 जण गायब व्हायचं. त्यांना म्हणायचे तो कुठं गेला, आणि मी जर नसलो की त्यांना म्हणायचे तो कुठं गेला. एवढंच. दोघं सारखेच दिसायचं स्वामी बाबांना. शरीरानं आजही सारखेच आहेत. त्यांचं माझ्यापेक्षा थोडंसं वरचढ झालं आता. विठ्ठल विठ्ठल. आणि सांगितलं की मला लग्न वगैरे काही करायचं नाही, जीवन समर्पित केलं महाराज. हो, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. आपलं शरीर देहासाठी आणि त्यांचं शरीर धर्मासाठी होतं. आपल्याला कसं आहे, याजसाठी केला होता अट्टहास, पण कशासाठी? देहासाठी. त्यांनी कशासाठी अट्टहास? करणे काम, हे जी आमा 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 करणे काम. बीजवाड वावेना, बीजवाड
हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. मग आपल्याला हेच जर पुढं काम चालू ठेवायचं ते याच्यासाठी मग बाबांनी संस्थेमध्ये 4 वर्ष शिक्षण घेतलं. सद्गुरुनाम गुरु जोग महाराज बाबांनी संस्थेमध्ये राहून त्यावेळचे जे शिक्षक मंडळी होते, जसं मामासाहेब दांडेकर बाबा असतील आदी करून सर्व दिग्गज मंडळी, त्यांची जी फळी निर्माण झाली ती फळी महाराज आत्तापर्यंत काम करत होते. एकापेक्षा एक दिग्गज महाराज. विठ्ठल बाबा, घुले बाबा, हा एकदम महाराज महापुरुष. आत्ताच त्यांचं मंदिर वगैरे झालं, अख्खे गाव करोडगावला सुंदर मंदिर. एक ज्ञानेश्वरीचे प्रवक्ते होते, निकम बाबा, त्याच्यानंतर पांडुरंग बाबा, वैद्य बाबा, सगळी गुरुजन मंडळी ही फळी त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर असं पोट भरायचं. आळंदीमध्ये हे महापुरुष दिसले की बस पोट भरायचं, अशी फळी निर्माण झाली. सगळे बाहेर पडले. काही संस्थेमध्ये शिक्षक झाले. बाबांना विठ्ठल बाबा, घुले बाबांना बाबा म्हणायचे की तुम्ही बाजूला या, आपण स्वतंत्र संस्था करू. पण बाबांनी संस्थेला जीवन समर्पित केलं. शांताराम बाबा, त्यांच्याकडं त्यांना जास्त निष्ठा त्यांच्यावर होती. त्यांच्याच चरणावर त्यांनी जीवन समर्पित केलेलं होतं. त्यांच्याच मार्गाने ते चालायचे. ते म्हणले नाही, तुम्ही तुमचं बघा, मी माझं इथंच राहणार. आणि मग बाबांनी सिद्ध बेटामध्ये संस्था महाराज काढली की या संस्थेमध्ये असं होतं महाराज की हा कुठून आलेला आहे, हा पश्चिममधला आहे का विदर्भामधला आहे का मराठवाड्यामधला आहे का कर्नाटकमधला आहे, असं काहीही पाहिलं जात नव्हतं. कोणी या यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर, करावा विचार
सांगतात महाराज, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, त्या बोधावर. कारण त्या बोधावर आरूढ होणं एवढं सोपं नाही. माणसाने कोणत्याही स्थितीमध्ये असलं तरी चालल, पण आपली स्थिती कधीही सोडू नाही. ती बाबा आपली स्थिती कधीही सोडू देत नव्हते. ज्या भूमीमध्ये राहत होते, माऊलीचं नित्यदर्शन आणि विद्यार्थ्यांना घडवणं आणि आपल्या बोधावर आरूढ असायचे. बाबांनी आपल्या जीवनामध्ये निवडणूक सुद्धा एक वेळेला लढवली महाराज. आम्ही गेलो होतो प्रचाराला, होय गणेश महाराज, सगळे चला माग चलायचे, हो राहिलो माग, असं कोणीच माग थांबत नव्हतं महाराज, सगळे पुढे चालायचे. आणि बाबा दिसले की लोक इकडं पळ का तिकडं पळ, आम्ही प्रचाराला लोक गायब, अशी परिस्थिती. तरीही बाबांचा हेतू चांगला होता. पण बाबांना हे झाल्याच्या नंतर पुन्हा म्हणायचे, जाऊ दे, बरं झालं कामगार आपण नाही निवडून आलो, आपला परमार्थ सुटला असता. गव्हाणे तात्या आणि कामगार दोघं असायचे. अरे गव्हाणे म्हणलं की ते, हा बाबा नाही निवडून आलो, चांगलं झालं. कारण देवाची कृपा त्याच्यामध्ये बाबा समजायचे महाराज, की आपला परमार्थ सुटल, आपली चिंता माऊलीला आहे. आणि म्हणून महाराज, कारण ज्याच्यावर कृपा असते ना, त्याचं कधीही भगवान परमात्मा अहंकार रूपी फोड येऊ देत नाही, त्याचं अगोदरच ऑपरेशन करून टाकतो. कारण तुकोबरायचं एक प्रमाण आहे महाराज, की ज्याच्या भगवंताची कृपा आहे त्याच्या पडे संसारा शिरा. हा देवाले ज्याचे घरा, देवाजीची गुण आला ज्याच्या घरा, देवाजीची गुण आला ज्याच्या घरा, पडे चिरा संसारा, पडे चिरा संसारा, देवाजीची गुण आला ज्याच्या घरा, पडे चिरा बाबा त्याला कृपा समजायचे. आपला जर अपमान झाला तर आपण दुःखी होतो, पण बाबा त्यांचा सकारात्मक विचार करायचे की जे होतं ते बऱ्यासाठी होतं. माझा परमार्थ सुटला असता, मी परमार्थापासून बाजूला असतो तर माझी हानी झाली असती. बाबांनी आळंदीतले जेही कामं वगैरे काही असायचे, एक वेळचा प्रसंग आहे बाबा, की ज्या वेळेला गुरुनाम गुरु जोग महाराजांची समाधी घाटावर बांधू द्यायची नाही असं सगळ्यांनी ठरवलं आणि नाही बांधू द्यायची म्हणून महाराज कॅन्सल केलं. पण बाबांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं, बसले. मी गुरुजनांच्या मुखातून ऐकलं, त्या ठिकाणी बसले आणि जोपर्यंत महाराज इथं समाधी होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीये. म्हणून गुरुनाम गुरु जोग महाराजांची त्या आळंदीच्या तटावरती समाधी होण्यासाठी मेन मुख्य प्रधान हिस्सा बाबा होते. जर बाबा पुढाकार घेत नव्हते तर त्या ठिकाणी समाधी होत नव्हती. आणि बाबांना सगळे घाबरायचे, कारण बाबा गावचे सुपुत्र होते आणि त्याच्यामुळं मग कोणाची टाप नव्हती महाराज. म्हणून बाबाचा प्रधान हिस्सा आहे की त्या ठिकाणी महाराज जोग महाराजांच्या समाधीला होण्यामध्ये मेन बाबा आहेत, पण आपल्याला हे माहीत नाहीये. म्हणून बाबांनी, आणि एक वेळेला संध्याकाळचं भजन होतं, बाबांचं भजन जर सुरू झालं तर पाऊण तास रामकृष्ण हरी चालायचं महाराज. रामकृष्ण हरी जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, म्हणा म्हणा सर्वांनी म्हणा, कृष्ण हरी कृष्ण कृष्ण
एक विद्यार्थी आले, बाबा आम्हाला एक दुकानदार जोगडे म्हणतो. असं म्हणलं. काय म्हणतो? जोगडे म्हणतो. तुम्ही साला सांगा काहीतरी. ठीक आहे तू आता जा म्हणले, सकाळी बघतो मी. मग काय, बाबाची सायकल पुढं ना आम्ही सगळे माग. अहो त्या दुकानदार तिथं गेले की त्यांनी पायच धरले, विशेष नाही राहिला. चुकलं म्हणला, ह्याच्या पुढं आता कधीही बोलणार नाही. सर्व विद्यार्थ्यांची महाराज आईबाप कोण होते सांभाळणारे? तर जयराम बाबा होते. कोणी इथून पिशवी उचलली, कोणी पळून गेलं तर आश्रय देणारे कोण होते? बाबा होते. आणि नंतर पंख फुटायचे, आम्हा सगळ्यालाच पंख फुटलेले आहेत. मग उडायचो आम्ही. उडले की कोणी संस्थेत, कोणी ऋषिकेशला, जिथं जातात तिथं. पण सगळ्यात अगोदर मेन आश्रय कोण देत होतं? तर बाबा देत होते. सगळे आळंदीत कोणी जरी म्हणलं आळंदीला यायचं, कुठं जावं? सिद्धबेटामध्ये आहे का नाही उद्धव महाराज? सगळे कोणी पळून जाओ नाही तर कसं जाओ सगळे. आणि त्यावेळेला पैशालाही किंमत नव्हती, काही नव्हती. म्हणजे पैसे नसायचे, टावेल लावायचा. सगळे तर आम्ही बनेलवर आणि टावेलवरच असायचो. या कुटियातून त्या कुटियात, त्या कुटियातून या कुटियात चालले. पाठीमागं मालिकार, अभंग पाठ करायला, गीता पाठ करायला, गोकायला, खायला कसं असायचं? कायलाही श्रीखंड बासुंदी नव्हती महाराज. आजही आम्हाला ती भाजी आठवती महाराज. काहीच नव्हतं तिच्यात, शेंगदाण्याचा पत्ताच नव्हता. फक्त तिखट, मीठ, मिरची, भाजी. वर्गाळ जर भरलं तर तिच्यात 2-3 फोडी जायच्या फक्त. आणि नुसतं पाणी असायचं महाराज, पाणी. पण तिच्यात चवलही भारी होती. चवलही भारी होती. आम्हाला टेन्शनच नव्हतं काही महाराज. गव्हाणे तात्या दर 8 दिवसाला भाजी आणायला जायचे पुण्याला. आणि ती भाजी घेऊन आले की 8 दिवस ती भाजी असायची. 8 दिवस. आणि बाबांच्या संस्थेमध्ये फी कसलीच नव्हती कोणाला, काहीच नव्हती. जे विद्यार्थी येतील सगळे गरीबच असायचे महाराज. कोणाचं धोतर फाटकं, तर कोणाचा टावेल फाटका, तर कोणाची काय स्थिती. माझा तर एक पखवात घेतला होता उधार. त्या उधार आणला, ते त्याला पैसेच नाही द्यायला, काय करणार? त्या माधवनी पुन्हा घेऊन गेला. जेवढा शिकलो मी तेवढाच शिकलेलो आहे. पुन्हा त्या पखवादाला पुन्हा नमस्कारच केला. परत त्याला पैसे दिले, 500 त्यांनी घेतले, परत काही पखवाद दिला नाही. अशी परिस्थिती होती. आणि बाबांचं एक वाक्य असायचं की ते काय वाजवतो, कातडं काय वाजवतं म्हणायचे. शिकावं, असं करावं तसं करावं. इकडं जास्त भर नव्हता. बाबांचा शब्द आहे पण आपली ती लायकी नाही. विठ्ठला विठ्ठला. बाबांनी सगळ्यांना फार प्रेम दिलं, भरभरून प्रेम दिलं. कोणालाही आदा जुजा भाव कधीही केला नाही. त्या बोधावर राहिले. आणि त्या बोधावर राहून तो बोध कोणता आहे महाराज? तो बोध म्हणजे आत्मज्ञानाचा बोध आहे की पंडित समदर्शिना शुनीचैव स्वपाकेच पंडित समदर्शिनः. कोणी येऊ द्याव आपीचेच सुदुराचारो. ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याचे ब्रीद वाक्य कोणी या, तसं महाराज कोणी या. काही काही तर लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा यायचे. तर बाबा त्यांनाही आश्रय द्यायचे. थांब, काही चिंता नाही, कशाला जातो तिकडं, काय होणार आहे तू लग्न करून, असे बाबांचे शब्द असायचे. धगधगीत वैराग्य होतं महाराज, ज्वलंत वैराग्य होतं. असं पण असं आंधळं वैराग्य नव्हतं. काही काही कसं आहे, एक नुसतं कसं आहे, एक होता आंधळा आणि एक होता पांगळा. बरं का, पांगळा असून फायदा नाही. पांगळ्याला डोळे होते बरं का, पण त्याला काय नव्हतं, पळता येत नव्हतं. डोळे आहेत पण पांगळा आहे. एकाला डोळे आहेत, नाही, एक आंधळा आहे पण पाय आहेत, असं आहे. पण जंगलाला आग लागली. आग लागल्याच्या नंतर ज्याला डोळे होते त्याला डोळे होते पण पाय नव्हते. आणि एकाला पाय होते पण काय नव्हते, डोळे नव्हते. आणि ज्याला डोळे नव्हते, पाय होते, तो कुणीकडेही पळायचा. इकडं पळ, तिकडं पळ, तिकडं पळ. पण ज्याला डोळे होते, आग लागलेली दिसली, त्यांनी त्याला बोलवलं. म्हणला माझ्या जवळ ये. तो जवळ आला. आणि जवळ आल्याच्या नंतर म्हणला खाली बैस. कसं आहे, तुझे पाय आणि माझे डोळे. डोळे म्हणजे महाराज काय आहे, हे विवेक आहे. आणि पाय म्हणजे काय आहे, वैराग्य आहे. ज्याचा पाया मजबूत आहे आणि विवेकाची दृष्टी आहे, तो कुठेही फसू शकत नाही. म्हणून बाबांचं जे वैराग्य होतं ना, ते आंधळं वैराग्य नव्हतं. विवेकासहित
सहित वैराग्याचे बळ आणि तो बोध म्हणजे महाराज आत्मज्ञानाचा बोध होता. जसं बोध निर्माण पुत्र झाला जेव्हा, ममता मातारी मरोनी गेली तेव्हा, असा बोध दिला मज सांगा ते मार्ग दावीला नीट, साधू बोध झाला तो बुध अवगमणे म्हणजे बोध होणे, ज्ञान होणे. आणि त्या बोधावर सतत बाबा रूढ असायचे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ. आणि या बोधावर राहून काय करू हे निर्मळ हरिकथा. ज्ञानेश्वरी पारायण महाराज निर्मळ हरिकथा आहे. कीर्तनात तरी घोळ होतो पण ती निर्मळ होती. कीर्तनात काय असती, आशा असती, कीर्तन झाल्यावर इतके तरी देतील तितके तरी देतील, घोळ आहे त्याच्यात. पण त्या कथेत घोळ नाही महाराज. ज्ञानेश्वरी शुद्ध कथा आहे महाराज. गाथा पारायण शुद्ध कथा आहे, हरिपाठ शुद्ध कथा आहे, भजन सकाळचं शुद्ध कथा आहे. आणि बाबांचं जे भजन होतं ते अतिशुद्ध होतं, निर्मळपणा होता त्याच्यात, गढूळपणा नव्हता. आता सगळं आहे पण निर्मळपणा राहिलेला नाहीये. म्हणून तो काळ वेगळा होता, अपेक्षा नव्हती. आता कीर्तनाच्या माध्यमातून बंगले उभे होते. त्यावेळेला बाबांनी आपली संपत्ती पणाला लावली बर का, आणि परमार्थ केला. 2 टप्पे आहेत. एक परमार्थावर जीवन घडवतात आणि एक आपल्या जीवावर परमार्थ चालवतात. ज्ञानोबरायामुळे ज्ञानाला किंमत आहे का ज्ञानामुळे ज्ञानोबरायाला किंमत आहे? ज्ञानोबरायामुळे ज्ञानाला किंमत आहे. तसं बाबा होते म्हणून संस्था होती आणि म्हणून सगळं पाठ गिठ सगळे व्यवस्थित चालायचे, परमार्थाची धुरा सांभाळली होती. आता काय होतं, कधी कधी संस्थानच माणसाला सांभाळते. आहे का नाही? त्यांच्या त्या संस्थानामुळे यांचं नाव तसंच म्हणावं लागेल. यांच्यामुळं काय नाही, त्यांच्यामुळं यांची ख्याती. असं आता परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून बाबांची जी परिस्थिती होती ते परमार्थाला धुरा सांभाळणारी जिम्मेदारी होती. खर्चाची पर्वा नव्हती, पैशाची चिंता नव्हती, काहीच नव्हती. स्वतंत्र परमार्थ होता आणि निर्मळ परमार्थ होता महाराज. म्हणून करू हे निर्मळ हरिकथा. आम्ही या 2 गोष्टीने संपन्न आहेत आणि म्हणून आम्ही या भूमीवर तुकोबरायच्या शब्दामध्ये बाबा भूमीवरी आम्ही भूमीवरी आम्ही भूमीवरी आम्हीच या भूमीवर एकमेव दैवाच्या आहोत. दैव म्हणजे महाराज, दैव म्हणजे भाग्य. आपण कशाला भाग्य समजतो? ज्याला मुलं नाहीत
तो मुलावाल्याला भाग्यवान समजतो. काय त्याला मुलं आहेत महाराज. हा, ज्याला बंगला नाही तो बंगल्यावाल्याला भाग्य समजतो. काही काही लोक म्हणते ज्याला बंगल्यावाले, ज्याला घर नाही त्याला भाग्यवान समजते. ज्याला लय मोठे पुत्र झाले पण सांभाळत नाही त्याला वाटतं निपुत्रिक बरा. हा, असा प्रकार आहे की एकापेक्षा एक एकाला भाग्य समजतात. पण असं आहे हे याला भाग्य संतांनी म्हणलेलं नाही. कन्या पुत्र हे भाग्य नाही. धन्य धन कन्या हे जे असेल हे भाग्य. धन पुत्र तारा संतांच्या चरणाजवळ राहणं हे भाग्य आहे महाराज. भाग्यवान कोणाला म्हणावं महाराज. संतांची संगती मिळणं. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं चलबते पुरुषो यदा वै अज्ञानकृत मोहमदांधकारं नाशं विदाय हि तदोदयते विवेक. हे भाग्य आहे महाराज. जसं भाग्याचा उदयते हे जोडे संत पाय. भाग्य भाग्य भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया. जी देवाला भाग्य या नावे मनी दे संसारी जन्मी दे याचे राज. संसारी जन्मी दे याचे राज. भाग्य या नावे मनी दे संसारी जन्मी दे याचे राज. संसारी जन्मी दे याचे राज. तुका म्हणे भाग्य या नावे मनी जे संसारी जन्मी जे याची लागी. हो, भाग्य भाग्य भगवान परमात्म्याच्या चरणाला लागणं हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. म्हणून आम्ही भूमीवरी एक दैवाचे. कशामुळं? निधान हे वाचे सापडले. एखाद्याला सोन्याची वीट सापडली, ठेवा सापडला की तो स्वतःला भाग्यवान समजतो. पण महाराज संत स्वतःला भाग्यवान त्याच वेळेला समजतात की निधान. निधान कोणतं निधान आहे महाराज? भगवान परमात्म्याचं नाव. हा, कारण भगवान परमात्म्याचं नाव एक वेळेला मुखाला यायला सुद्धा काय लागतं? पुण्य लागतं महाराज. म्हणून जे जन्म सहस्त्र ओळगीजे एक वेळ मुखासे यावया तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचे सिया तुडे समागम घडी संतांचा. हो, म्हणून महाराज निधान जोडावया भाग्य घडे गा धनंजया. निधान ठेवा. तुका मने होता ठेवा आणि तो या भावा सापडला जुनाट जुगातीचे नाणे. बहुत काळाचे ठेवणे लोपले होते पारुखेपणे ठाव चळेना चुकलिया. निधान म्हणजे देवाचं नाव आपल्या वाणीमध्ये येणं महाराज. हे निधान आहे, ही संपत्ती आहे. निधान हे वाचे सापडले तरतील कुळे दोन्ही उभयता गाता ऐकता सुखरूप. आणि असे महापुरुष ज्या कुळामध्ये जन्म घेतात महाराज ते कुळ तरून जातं. ज्या वेळेला प्रल्हादानी प्रश्न केला देवाला, देवा मी तुमची भक्ती करत होतो म्हणून तुम्ही माझा उद्धार कराल, पण माझ्या बापाचा उद्धार करा बरं का. प्रल्हादाला देव म्हणले, अरे तुझा जन्म ज्या वेळेला त्याच्या घरात झाला त्याच वेळेला तू मुक्त झालेला आहे महाराज. अरे असा महापुरुष ज्याच्या कुळामध्ये जन्माला येतो त्याच्या आईकडच्या 21 आणि वडिलाकडच्या 21 महाराज उद्धरून जातात. आणि ज्यांची काही काही मुलं असे जन्माला येतात कुंभामध्ये जातात, लाल कपडे घालतात आणि स्नानाला गेला की कपडे गायब. वरून त्यांचे पूर्वज हसतात महाराज की आमचे कुळी नव्हते ऐसे. बुडविती महाराज सगळा महाराज भव नदी ताफा नरकाला नेणारे मुलं जन्माला येतात, हे कामाचे नाही. आणि म्हणून महाराज असे मुलं जन्माला यावे. कुलम पवित्रम जरणी कृता तुका मने कोटी कोडी ती पोणी तुका मने कोटी कोडी ते पोणी तुका मने कोटी कोडी ते पोणी तुका मने कोटी तुका मने कोटी कोडी ते पोणी तुका मने कोटी कोडी ते पोणी
तुकामने कोटी कुळेती पुनीत असे महापुरुष जिथं जन्म घेतात ते कुल पवित्र होतं. कुळम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती जतेन अपार संवेद सुखसागरेस्मिन् लीनं परे ब्रह्मणि यस्य चेतः. कुलम पवित्रम कुल पवित्र होतं महाराज. आणि म्हणून जसं पितृ भ्राता सगोत्रा अपार चतुर्भुज नर होणे ठेले म्हणून महाराज दोन्ही कुळांचा उद्धार होतो. असे महापुरुष जन्माला आल्याच्या नंतर महाराज असे महापुरुष जन्माला आल्याच्या नंतर दोन्ही कुळाचा उद्धार होतो. बरोबर आहे, पण याला कारण काय आहे? कारण ज्यांनी जो मंत्र आपल्या मुखामध्ये एक धारण केलेला असतो ते कधी चळू देत नाहीत. न चळे हा मंत्र न मनोयाती कुळ. न चळे हा मंत्र. न चळे हा मंत्र म्हणजे बाबांनी राम कृष्ण हरी शिवाय दुसरा मंत्र कोणताच म्हणला नाही महाराज. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. 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 नाही तर अनेक मंत्र आहेत. मंत्र का एक आहे का महाराज? रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम हरे. अनेक ओम नमः शिवाय आहे. कितीतरी मंत्र आहेत. हरे राम हरे कृष्ण अनेक मंत्र आहेत. पण न चळे हा मंत्र. मंत्र चळू दिला नाही. न मनो या ते कुळ अमुक कुळ आहे तमुक कुळ आहे असंही काही म्हणून दिलं नाही. आणि नाम ज्याच्या मुखामध्ये आहे असंही तुकोबराय म्हणत नाहीत की तो अमक्या कुळाचा आहे टमक्या कुळाचा आहे असंही देव म्हणत नाहीत महाराज. कोणी या नामस्मरण करा त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आणि नामस्मरणाला काही काळ वेळ नाही. न लगे काळ वेळ विचारावी. भगवान परमात्म्याचं भजन करण्याकरता काळ वेळाची गरज नाही. म्हणून काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धरती तरतील कुळे. दोन्ही उभयता विठोबा रकुमा. बाबांचं असं जीवन होतं. आणि बाबांनी शरीराला कोण विचारतं कुठं पडलंय? कारण त्याची आणि आपली भेट झाल्याचा विचार करत. काही रोग कोणाला काही बिमारी झाली आणि आपापलं शरीराची व्यथा कर्म या जन्मामध्ये पण मागच्या जन्मातलं कर्म प्रत्येकाचं असतं. आणि म्हणून बाबा आपला तो शेवटचा 20वा भगवान परमावर कृष्णाजी बाबा व्यवहारे या पवनधाम आश्रमावर हा उत्सव संपन्न होत आहे. आणि म्हणून सर्व पंचक्रोशीतील मंडळींना विनंती आहे की एकापेक्षा एक दिग्गज पुन्हा संध्याकाळी कीर्तन होणार. पुन्हा उद्या दुपारी पुन्हा संध्याकाळी असं कलाकार मोठे मोठे दिग्गज कीर्तनकार मोठे गुरुबंधू या ठिकाणी येणार आहेत. म्हणून सर्व पंचक्रोशीतील मंडळींनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. या ठिकाणी येणारे साधक मंडळी कोण जाणे कोणा घडे उपासना त्यांचं दर्शन होणं आपलं भाग्य आहे. महापुरुषांचे चरण या ठिकाणी लागतात. म्हणून सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. ही सर्व मंडळी आपलीच आहे. आणि म्हणून या उत्सवामध्ये सगळ्यांनी सम्मिलित व्हावं. आता बाबांच्या पुण्यतिथीचा हा कार्यक्रम आहे म्हणून एकदा पुष्पवृष्टी आपल्याला करायची आहे. सगळ्यांना पुष्प वाटतील आणि पुष्पवृष्टी झाल्याच्या नंतर आरती होईल. ज्ञानेश्वर मावली
आम्ही जमी 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 तोपर्यंत होते फुलं वाटत. 2-3 लोकांकडे वाटायला द्या. 2-3 फुलं वाटणं होते ना. 4-4 एका माणसाकडे देते, 4 माणसाला देते. आम्ही जातो तो मी कृपा सुजावी. आम्ही जातो तो मी कृपा सुजावी. आम्ही जातो कृपा सुजावी. आम्ही जातो कृपा